पैकी दिवाळी दारामध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघितलं आकाश कंदील मागच्या वर्षीचा लावून सुरुवात केलेली आहे। आज आहे वसुबारस, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी। गाई म्हशी कुणाच्या? आमची प्रिया म्हणते लक्ष्मणाच्या, जे मी त्याकडेच ऐकले म्हणून प्रिया म्हणते असं मी म्हणले। सो कोण लक्ष्मण? तर रामाचा लक्ष्मण भाऊ असं असेल किंवा दुसरा कोण लक्ष्मण असेल माहित नाही मला। हो चुकीचं बोलत असेल परत घेऊ का सगळं? सो चला आपण जाणार आहोत वसुबारस, गाई आणि वासरू याचं पूजन करायला, वसुबारस। सो चला जाऊया वसुबारसचं करूया पूजन। गाडी घेऊया आणि निघूया प्रिया बरोबर छोट्या मोठ्या खरेदीला आणि आपल्या वसुबारसाच्या गाईला चला प्रिया परत काहीतरी विसरलं म्हणून वर गेले। सो तोपर्यंत आपण गाडी स्टार्ट करून गेट पाशी जाऊया। त्या पाठीमागं छान गोमाता आणि तिचं छोटंसं वासरू आहे। मी दर्शन घेतलेलं आहे। खूप गर्दी आहे, पुरुषांना तर खूप अवघड होते कारण बायकांचीच खूप जास्त गर्दी आहे। सो चला वसुबारस सेलिब्रेट झालेलं आहे आमचं। प्रियाने खूप छान दर्शन घेतलेलं आहे समोरून, परत गाई जवळ जाऊन सुद्धा। तो प्रियाने घेतलं काय आणि मी घेतलं काय सेम आहे। तर चला बाकीचे कामं करूया। ही लाईट लावली तरी प्रियाची लाईट लावायची इच्छा काय पूर्ण होत नाही। तिला अजून एक माळ घ्यायची आहे, ती बघती आहे दुकानामध्ये माळा। मी तिला म्हटलं आहेत लावलेल्या भरपूर झाल्या, पण ती काय ऐकायला तयार नाही आहे। थोडंसं बापू कडला असं हे करणार त्या पैसा दिसल्या थोडं
प्रिया खरेदी करते आहे भाजी, लक्ष्मीपूजनचे साहित्य, आकाशकंदील घ्यायचं आहे, आता लाईटची माळ घेऊन झालेली आहे, फुलं घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी बोळकी घेतलेल्या आहेत. म्हणजे लक्ष्मीपूजनचं साहित्य, लाह्या बिया सगळं घेतलेलं आहे. तर चला खरेदीच ऑन. करता घेतलेला आहे एक छोटासा ब्रेक. पाणीपुरी खातो आम्ही. सो चला ताव मारूया इथल्या फेवरेट पाणीपुरीवर. ते माझ्या मागे सुद्धा पाणीपुरी खाते. कशी आहे? चला मी पण मारतो ताव पाणीपुरीवर. आम्ही बघतो इकडे. बघूया कुठला आकाशकंदील आवडतोय. आकाशकंदील घेऊया. आहे प्रिया सगळं पाव किलो घेते. तिचा मगाशी भाजी घेताना हे पाव ते पाव असा आवाज ऐकून, जेव्हा मला पाव, जेव्हा मला बटर, जेव्हा मला टोस्ट, जेव्हा मला खारी, असं लहानपणीचा एक जोक आठवला. ठीक आहे. आम्ही आता धन्वंतरीची फ्रेम थोडीशी घेतलेली आहे. उद्या धनत्रयोदशी आहे. धन्वंतरीची पूजा उद्या करायची आहे. चला दळण ठेवलेलं आहे, दळण घेऊ, आकाशकंदील घेऊ आणि जाऊ घरला. अजून सजावटीच्या माळा बघायला गेली आहे. मी इथं गाडीवर बसलेलो आहे तिची वाट बघत, कारण दळण टाकलेलं आहे ते त्याला अजून उशीर लागतो. तर ट्रॅफिकमध्ये पोल्युशनमध्ये बसलेलो आहे मी प्रियाची वाट बघत. ती बघते सजावटीच्या माळा. दळण मिळालेला आहे. आता पाठीमागं प्रिया आकाशकंदील घेते, तिला आवडलेला मोराचा. सो आकाशकंदील घेऊया आणि मग भेटूया. लावल्यावर बघायचं. सो तिला आवडणारा आकाशकंदील घेतलेला आहे प्रियाने, मोराचा. मंडळी, पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आता आपण आज आहे धनतेरस आणि निघालो आहोत सासूरवाडीला आणि काही किरकोळ खरेदी करायला. संध्याकाळी आलो की आपल्याला करायची आहे धनतेरसची पूजा. सो चला करूया खरेदी आणि आल्यानंतर करूया धनतेरसची यथोचित. चार्जिंग फुल झालेलं आहे, चार्जिंग लावून ठेवलं. चला आता निघूया. सो अनारसे मिळाले आहे चित्रेंच्या दुकानामध्ये. मागच्या वर्षी मिळाले नव्हते, यावर्षी मिळालेले आहेत आणि इतके मिळाले म्हणजे मिळाल्यामुळे इतका आनंद झाला की शूटिंग करायचं विसरून गेलो. सो सासूरवाडीला आलो आहे. आमच्यासाठी पण घेतले आहेत, सासूरवाडीसाठी पण घेतले आहेत. सो चला वर जाऊया आणि देऊया अनारसे. सो प्रिया फराळाची टेस्ट बघत आहे. कसं आहे चकली? शंकरपाळी काय पाळायली बघा. शंकरपाळीवर समाधान माणसं. आलेलो आहे घरी. आता करूया धनत्रयोदशीची पूजा. छान आकाशकंदील काल घेतलेला लावलेला आहे आणि दिवाळीची वातावरण निर्मिती झालेली आहे. दिवाळी सुरू झालेली आहे. छान तुम्ही बघू शकता माळा प्रियाने घेतलेल्या आज सकाळी मस्त लावून घेतल्या. तर आता प्रकाशमय झालेलं आहे सगळं, दिवाळीमय झालेलं आहे सगळं. फराळसुद्धा खायला सुरुवात झालेली आहे, फटाके वाजवायला सुरुवात झालेली आहे. आता धनत्रयोदशीची पूजा आपल्याला करायची आहे.
सो तिघही आम्ही धन्वंतरीची पूजा पार पाडलेली आहे छानपणे. नमस्कार करूची. सो धन्वंतरीला आम्ही सांगितलं आहे की आम्हाला सगळ्यांना सुंदर छान आरोग्य दे आणि लक्ष्मीपूजन तर आहेच पण धनसंपदा सुद्धा वाढू दे. चला धन्वंतरीची पूजा पार पडलेली आहे. आता करूया यमदीपदान. सो यमदीपदान झालेलं आहे. मस्त खिडकीमध्ये दिवा ठेवलेला आहे आणि सगळ्यांनी नमस्कार केलेला आहे. सो यमदीपदान पार पडलेलं आहे आणि धनत्रयोदशीची पूजा पण झालेली आहे संपन्न. आता प्रिया देईल मस्तपैकी प्रसाद.